साहित्यिक कार्यक्रमाचे अध्यक्ष सरस्वती पूजक आमचे शेगाव भूषण डॉक्टर मिरगे साहेब, उद्घाटक म्हणजे त्यांच्या सोबत बरेच वेळा मंचावर होतो. वरळी साहित्यात नेहमी ज्यांनी संजीवनी देण्याचे कार्य केले असे पुष्पराजी गावंडे आणि स्वागताध्यक्ष म्हणजे शिलाताईच आमच्या कविविचार मंच प्रमुख आहेत. त्यांचं खूप मोठं दानशूर व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी स्वतःला साहित्याच्या सेवेकरता वाहून घेतलेलं आहे. अशा शिलाताई राजपूत प्रमुख उपस्थित इथं मंचावर जे उपस्थित आहेत ते सर्व आता येऊन गेलेले प्रवीण बोपुलकर आणि जे लोक इथं हजर नाहीत अशी आमचे मित्रमंडळी आहेत बघ. आणि सर्वांना जे काही महत्वाचं म्हणजे टाळ्या वाजवण्यासाठी सांगितलं जेव्हा, तर एक मला जर टाळी वाजवलं असं वाटतं की ज्यांनी उत्कृष्ट संचलन केलेलं आहे त्यांच्याकडे पण टाळ्या वाजवलेल्या नाहीत. तर संचलन करणारे कावरे सर आणि ताई जे आहेत त्यांच्याकडे त्यांनी खूप लोकांना आपल्याला बांधून ठेवले आतापर्यंत. मित्र मी सांगतो मला की आता पुरस्काराबद्दल भरपूर चर्चा झाली आणि मला एक आनंद असा होतो की आपण पुरस्कार घेताना या साहित्याच्या मंचावर राजकीय लोकांचा काही स्पर्श झालेला नाही आहे. ही आपल्याकडनं खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच्यावर मी तुम्हाला माझ्या 2 ओळीपासून सुरुवात करतो की कलम को सत्य कहने में उदासी नहीं होनी चाहिए. कलम को सत्य कहने में उदासी नहीं होनी चाहिए. साहित्यकारों की चाह पुरस्कार की प्यासी नहीं होनी चाहिए. साहित्यकारों की चाह पुरस्कार की प्यासी नहीं होनी चाहिए. सम्मेलनों के मंच पर केवल साहित्यकारों का ही गौरव हो. सम्मेलनों के मंच पर केवल साहित्यकारों का ही गौरव हो. सरस्वती राजनीति की कभी दासी नहीं होनी चाहिए. ये हमारे मंच का एक बहुत बड़ा उपलब्धि है कि यहाँ पर आज सिर्फ सरस्वती पूजकों को ही मंच पर यहाँ आमंत्रित किया गया और आप लोग को वहाँ सामने बैठाया गया. और सबसे बड़ी बात है कि जो बार बार स्वर्गीय हिम्मतराजी शेगोकार और अरविंद जी भोंडे इनका मेरा बहुत कम संपर्क आया था, पर मैं बोलूँगा की हे लोक ध्येय वेळे लोक होते आणि या ध्येय वेळे लोकांनी गावापासून शहरापर्यंत वाङ्मय संस्कृती जी आहे ती त्यांनी जिवंत ठेवली आणि त्याची मशाल आपल्या हाती दिली. आणि आजचे जे आहेत काकडे सर हे ते मशाल परत पुढे त्यांना नेऊन या अंकुरला अजून मोठं करत आहेत. तर अशा अंकुरसाठी फार म्हणजे मला इथं आमंत्रित केलं, मला फार गर्वाची गोष्ट आहे. मी 2 वेळा अंकुरबद्दल सांगतो की अंकुर समय के प्रकाश स्तंभ का दर्शन है. अंकुर समय के प्रकाश स्तंभ का दर्शन है. सभी साहित्यकारों का अंकुर एक तर्पण है. आज का ये अंकुर शब्द सम्मान समारोह साहित्य के साथ साथ संस्कृति का भी दर्पण है. तो एक साहित्यकार और संस्कृति को एक जगह पर लाया इन्होंने, ये बहुत बड़ी अपने शायद सभी साहित्यकारों ने गर्व की बात है. आता मित्रांनी जे सांगितलं साहित्याबद्दल भरपूर लोकांनी काही सांगितलेलं आहे. मी माझेही विचार सांगतो की भरपूर वेळ काय होते की काही लोक ज्यांनी सांगितलं व्हॉट्सअप ग्रुपवर घेतात, काही असे घेतात पुरस्कार किंवा पैसे घेऊन बोलवतात. त्यांना त्यांचा घेऊया कार्यक्रम. काही जरी झालं त्यांनी जरी लोकांना बोलावलं तर त्या निमित्तानं बरेचसे खालच्या जे लोक आहेत की ज्यांना कधी मंच भेटत नाही शेअर करायला, ज्यांना कधी बोलावत नाही, असे लोक पैसे भरून तरी त्यांची प्रतिभा मंचावर येईल असे लोक आले पाहिजे, असे संमेलन झाले पाहिजे. त्याच्यामुळे बरेचसे लपलेले जे साहित्यिक आहेत त्यांना सुद्धा त्यांना संधी मिळते मंचावर यायची. आणि हे काम जे लोक करत आहेत त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे. कारण काय की काम करणाऱ्या लोकांना विनाकारण त्याचे मुद्दे उपस्थित करून बरेच वेळ काय होतं की त्याच्या आयोजनाला वेठीस धरतात काही लोक. तुम्हाला वाटतं तुम्ही चर्चा करा पण वादळ निर्माण करू नका. साहित्यकार कुठेही कसाही लहान मोठा कोणते कार्यक्रम घेऊ त्याच्यावर आपण वादळ निर्माण करू नये. त्याला होईल तेवढी त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य आपण केले पाहिजे असं मला वाटते. आणि मराठी साहित्यात तर जे आहे ते भरपूर लोकांनी आपल्या संतांपासून भाषा जुने पुराणे त्यांनी पोवाडे, अभंग, भारूड असे किती प्रकारचे साहित्य निर्माण केले, कीर्तन करत होते लोक. आणि त्या माध्यमातून मराठी संस्कृती जवळपास आज 700-800 वर्षापासून जिवंत आहे. साहित्याला जिवंत ठेवलेला आहे. आणि एवढा मोठा वारसा आपल्याजवळ उपलब्ध असताना सुद्धा आज आपण जे साहित्य विश्व निर्माण करायला पाहिजे होतं ते आज का होतीच्या जीवनात आपल्या संतांनी आणि पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेलं आहे. भरपूर साहित्यकार आता आहेतच. कुसुमाग्रज सारखे, हरिभाऊ आपटे सारखे, फडके सारखे असे भरपूर आगरकर आहेत. असे भरपूर साहित्यिक आता सुद्धा आहेत की ज्यांनी नाटक, कविता, लेखन यांच्या विविध साहित्याच्या माध्यमातून आपले सभोवतालचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर त्यांनी सृजनशील लेखन केलेलं आहे. आणि साहित्यकाराचं महत्त्व हेच असलं पाहिजे
की त्याच्या लेखनामध्ये आपल्या सभोवतालचं जो काही वातावरण आहे, जे काही प्रश्न आहेत जिवंत लोकांचे, ते प्रश्न त्याला आपल्या रचनेच्या माध्यमातून उतरवता आले पाहिजे. आणि त्याचं जे नाव आहे साहित्याचं, त्याचं नाव जे आहे साहित्याचं, ते समाजावर प्रतिबिंबित व्हायला पाहिजे. असं तुम्ही साहित्य जेव्हा निर्माण करसाल तेव्हा आता जो प्रश्न चालू आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून तरुण पिढी जी आहे ते वाचन संस्कृतीपासून दूर जात आहे. आणि पण मी म्हणतो काय, आता जशी काळाची गरज आहे तसं तुम्हाला बदलायला सुद्धा लागेल. आणि एक फायदा सुद्धा आहे नवीन टेक्नॉलॉजीचा, की तुम्ही लिहिलेली रचना एका मिनिटात तुम्ही पूर्ण देशभर पसरू शकता, लोकांना ते आवडू शकता. आणि भरपूर इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुमचे लाईक्स जर मिळाले तर त्याला भरपूर लोक म्हणजे त्यांना तुम्हाला बोलवतील सुद्धा. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला स्वतःमध्ये बदल करावा लागेल आणि त्या दृष्टीने आपल्याला परत त्याची जुळणं आवश्यक आहे. आणि तुमचं साहित्य हे सुद्धा तोलामोलाचं असलं पाहिजे. मी त्याच्याबद्दल सांगितलं की साहित्य एक मशाल की तरह होना चाहिए, साहित्य एक मशाल की तरह होना चाहिए, साहित्य भूख में सवाल की तरह होना चाहिए, साहित्य भूख में सवाल की तरह होना चाहिए, साहित्य समाज पर गहरा असर डालने वाला हो, साहित्य समाज पर गहरा असर डालने वाला हो, साहित्य जीवन में एक मिसाल की तरह होना चाहिए. तो जब आप साहित्य को लिखेंगे तो वो कैसे एक मिसाल बन सकता है, ये आपको बहुत सोचना जरूरी है. मुझे लगता है कि यहाँ पर मुझे आमंत्रित किया काकड़े सर जो है, उनका बहुत बड़ा व्यक्तिमत्व है. ये लोग सब मुझे आमंत्रित करने आए थे. मेरी भाषा शायरी की लिखने की सब हिंदी है, लेकिन मैं मराठी में कोई मैं पढ़ा हूँ, हमारा कार्यालय भाषा है इससे मराठी बोल रहा हूँ. मैं आप इथं जे लोक आलेले आहेत त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण करावी. वाचन जे आहे ते वाढेल कसं काय, त्याकरता आपल्याला किंवा कोणाचे वाढदिवसले ते वाढदिवसात पुस्तकं कसे देता येतील किंवा कोणताही कार्यक्रम असला तर पुस्तक देता येतील, वाचनाला सुरू केले पाहिजे. घराघरात ते वाचन कसं पोहोचेल या दृष्टीने सर्व करण्याची जबाबदारी आणि आपल्या पिढीवर अशी आहे. कारण आपली पिढी ही मागचाही काळ पाहिलेला आहे ना, नवीन काळ सुद्धा पाहून राहिली. आणि याच्यामध्ये वाचन संस्कृती जिवंत ठेवायची ही जबाबदारी सर्वात जास्त या पिढीवर आहे असं मला वाटते. त्या दृष्टीने तुम्ही सर्व साहित्यिक इथं जे आलेले आहेत आणि खूप मोठे मोठे दिग्गज लोक इथं आहेत आपले बसलेले मंचासमोर जे आहेत ते सरस्वती पूजक तुम्ही जेवढे आहेत त्यांनी सर्वांनी शारदा देवीची उपासना करून आज साहित्य क्षेत्रात नाव कमावून लोक इथं आलेले आहेत. त्या सर्वांना आणि ज्यांनी पुरस्कार मिळवला, कारण मी सुद्धा प्रज्ञामंचमध्ये एक 2-3 काव्यसंग्रहाचं पहिले जजिंग केलं, नंतर एक कादंबरी स्पर्धा हल्त्यात केलं होतं. तर ते मराठी कादंबरी स्पर्धा जज करताना मला तर माझी भाषा ते थोडी अवघड झाली होती आणि जवळपास 15-20 कादंबऱ्यातून निवड करणं म्हणजे परीक्षकाला ते तुमचं निरीक्षण करणं आणि त्यातून ते निवडणं हे खूप मोठं कठीण काम जाते. त्याच्याकरता खूप मला वाचावं लागलं, त्याचे नोट्स काढायला लागल्या, नोट्स काढून परत 3-3 वेळा वाचून नंतर त्यातून कसं काय एकाला निवडायचं. कारण सर्व येणारे जे पुस्तक पाठवणारे साहित्यिक आहेत ते सर्व खूप मोठे दर्जाचे असतात आणि त्यातून आपण आपल्या अल्पबुद्धी लावून निवडणं. आणि त्यात लोक मग नाराज होतात की आम्हाला मिळालं का नाही. यांना काहीतरी बरेच वेळा असे कॉमेंट्स होतात की परीक्षकांना आपल्या जवळच्या माणसाला पुरस्कार दिले. तर तसा काही अंकुरमध्ये असा प्रकार नाही आहे. आणि अंकुरच्या ज्या लोकांनी परीक्षण करून हे निवडलेले लोक आहेत त्या अंकुरच्या त्या परीक्षक जेवढे ज्यांनी केलेलं आहे त्यांच्याकरता सुद्धा मी अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी योग्य व्यक्तीची निवड त्या पुरस्काराकरता इथं केलेली आहे. आपण सर्वांनी मला इथं आमंत्रित केलं, आपलं मी आभार व्यक्त करतो. आणि या सप्त गजानन महाराजच्या नगरीमध्ये आज आपण इथं सर्व उपस्थित झालात. आमचे मित्र जे आहेत विनायकराज भारामे, त्यांचा हा लॉन आहे. त्यांच्या आशीर्वादाने महाराजांच्या आशीर्वादाने त्यांचं हे लॉनमध्ये आपण आज इथं आगमन झालं. तर काही आपल्या इथं उपस्थितांकरता काही थोडंफार काही कमी जास्त झालं असेल तर आयोजकातर्फे मी आपली माफी मागतो. आणि आपण आपले विचार परत कसे मांडावे, कसं जे सरस्वतीचे पूजक आहेत त्यांनी कसं राहावं याबद्दल 2 ओळी सांगून मी माझे शब्द थांबवणार आहे. जिनके हृदय में वेदना और विचारों में क्रंदन है, जिनके हृदय में वेदना और विचारों में क्रंदन है, जिनके साहित्य में शब्द पीस कर बना चंदन है, जिनके साहित्य में शब्द पीस कर बना चंदन है, रक्त की धार से भावों को जो कागजों पर उतारता है, रक्त की धार से भावों को जो कागजों पर उतारता है, ऐसे सरस्वती पूजकों की लेखनी को मेरा वंदन है. धन्यवाद. आप लोगों ने मुझे आमंत्रित किया. मैं पुनः से आप सभी का आभारी हूँ.